ते सगळं सोडून कुठे तोंड काळं करायला निघून गेली काय 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 म्हणालीस तू? मम्मी लेटर ठेवून गेली ना सई म्हणून. मी लहानपणापासून ओळखते त्या सईला. बरं झालं तुम्हाला तरी कळलं आता. म्हणजे बघा ना, आधी तिने देवांशला स्वतःच्याच घराबाहेर काढलं आणि आता गरिबीचा कंटाळा आला म्हणून ती स्वतः देवांशला सोडून दिली. हिम्मत कशी झाली ग तुझी माझ्या सुनेबद्दल हे बोलायची? आता एक शब्द जरी तोंडातून काढलास ना तरी गाठ माझ्याशी आहे. दुर्दैव आहे सईचं की तिला तुझ्यासारखी बहीण मिळाली. घरात चाललंय काय, तू बोलतेस काय? किती दुर्लक्ष करायचं ग तुझ्याकडे. ती माझी सई कुठे असेल, कशी असेल, काही कळायला मार्ग नाहीये आणि तिच्या मागे हे सगळं बोलतेस तू बेशरम. अगं तुला जरा तरी लाज असती ना तर सुमनताईंना फोन केला असतास, 4 शब्द प्रेमाने बोलली असतीस, धीर दिला असतास त्यांना. पण तुला तेवढी अक्कल कुठे? आम्ही मूर्ख आहोत असं समजू नकोस तू. हे जे काय गोड वागण्याचा आव आणतेस ना तू खरी कशी आहेस हे आम्हाला चांगलंच माहितीये. कळलं? ओंकार अरे मम्मीने माझ्यावर हात उचलला. त्यांना असं वाटतं की सई आणि देवांश माझ्यामुळे घराबाहेर गेले. अरे माझ्यामुळे गेले का? ते दोघं त्यांचे स्वतःहून गेले ना. सांग ना मम्मींना. बोल ना. सिरियसली ओंकार, तुला पण असंच वाटतंय? वाव, ते मस्त. म्हणजे या घरात काही झालं तरी मलाच ब्लेम करणार ना तुम्ही सगळे. मी पंचिंग बॅगच आहे या घरातली. आय कांट बिलीव्ह दिस. दिस इज नॉट फेअर ओंकार. दिस इज नॉट फेअर. फोन का नाही उचलत आहे विक्रम? पत्ता तर बरोबर दिलाय ना त्याने. हो, मग दार उघडं कसं काय? सई जर का आत असेल तर दार उघडं नाही ठेवणार. जाऊ दे, तरी एकदा जाऊन बघतेच.
मूर्ख आहेस का तू? किडनॅप केलेस ना तिला, मग घर असं उघड्यावर का ठेवलंयस? हो मॅडम, तुम्ही शांत व्हा जरा. एवढा का चिडतायत तुम्ही? हो, मेंदूची नस फुटेल तुमच्या. शांत व्हा, शांत, रिलॅक्स. घर असं उघडं ठेवून कुठे गेला होतास आणि का गेला होतास? सईसाठी सामान आणायला गेलो होतो. काय ना की माझ्या सईला कुठल्याच गोष्टीची ना कमी नको पडायला. अरे बेअक्कल माणसा, तिला बांधून तरी ठेवायचं, पळून गेली असती म्हणजे. हो मॅडम, काय बोलतायत तुम्ही हे? हो, फुलासारखी नाजूक माझी सई आणि तिला मी असं जनावरासारखं बांधून ठेव? प्रेम करतो मी तिच्यावर. सईला ना मॅडम मी एक ओरखडा पण नाही येऊ देणार. इम्पॉसिबल. अहो मॅडम, काय झालंय? तुम्हाला कसली भीती की ती पळून जाईल याचीच ना? अहो मी तुम्हाला सांगतोय ना, ती नाही पळून जाणार, नका काळजी करू तुम्ही. आणि पळून गेली तर आता किडनॅप कसं करायचं हेही शिकवावं लागेल का तुला? नाही शिकवलत ना तर ते तुमच्यासाठीच चांगलं. इम्पॉसिबल आहेस. अनबिलीव्ह दिस. मी तुला सोडवून आणलं बाहेर कशासाठी? माझं काम करण्यासाठी. देवांशच्या आयुष्यातून सईला कायमचं दूर करण्यासाठी तुला आणलं. हे एक साधं काम सुद्धा तुला जमत नाही. हे असं दार उघडं ठेवतोस, ती पळून गेली म्हणजे? मॅडम, तुम्ही पण ना नाही सुधारणार. आणि ना हाच फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात. तुम्ही जे करतायत ना ते स्वतःच्या स्वार्थासाठी करताय, पण मी जे करतोय ना ते माझ्या प्रेमापोटी करतोय. तुम्ही बघा आता, सई लवकरच कायमची माझ्याकडे येईल आणि ती मला कधीच सोडून जाणार नाही. आणि गेली तर? तिचं देवांशवर प्रेम आहे, त्याचं काय? हो मॅडम, तुम्ही काय करताय? तुम्ही कशाला चिडायला लावतायत मला? ते देवांचं नाव घेतलं ना की डोक्यात अशी ना तिडीकच जाते. मॅडम, अहो सईला तर मी काय बोलू शकत नाही, पण तुम्ही ना माझ्या वाकड्यात नका जाऊ.